तुमचा पहिला प्रश्न आहे, कच्चा आंबा खाल्ल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ए कर्करोग, बी बद्धकोष्ठता, सी मधुमेह, डी आम्लता. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी आम्लता. तुमचा दुसरा प्रश्न आहे, मानवी शरीराच्या कोणत्या भागात 75% पाणी असते? तुमचे ऑप्शन आहेत ए हात, बी डोळे, सी मेंदू, डी मूत्रपिंड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मेंदू. तुमचा तिसरा प्रश्न आहे, जनगणना हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए 7वी अनुसूची, बी 10वी अनुसूची, सी 5वी अनुसूची, डी 6वी अनुसूची. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 7वी अनुसूची. तुमचा चौथा प्रश्न आहे, मुघल राजवंशाचा संस्थापक कोण होता? तुमचे ऑप्शन आहेत ए अकबर, बी हुमायून, सी बाबर, डी शहाजहान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बाबर. तुमचा पाचवा प्रश्न आहे, सर्वाधिक कालवे कोणी बांधले? तुमचे ऑप्शन आहेत ए बलबन, बी फिरोज शाह तुघलक, सी अकबर, डी बाबर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फिरोज शाह तुघलक. तुमचा सहावा प्रश्न आहे, पोंगल हा कोणत्या राज्याचा मुख्य सण आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए केरळ, बी तामिळनाडू, सी आंध्र प्रदेश, डी कर्नाटक. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए केरळ. तुमचा सातवा प्रश्न आहे, मसाल्यांचा राजा कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए वेलची, बी काळी मिरी, सी धणे, डी लाल मिरची. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी काळी मिरी. तुमचा आठवा प्रश्न आहे, साप किती किलोमीटर पाहू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ए 2 मीटर, बी 3 किलोमीटर, सी 5 किलोमीटर, डी 8 किलोमीटर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पूर्णांक 2 मीटर. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला वाळवंटाचे जहाज म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए कुत्रा, बी उंट, सी गाढव, डी हत्ती. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उंट. तुमचा 10वा प्रश्न आहे, लोणार सरोवर भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए राजस्थान, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी मध्य प्रदेश. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. तुमचा 11वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए कमळ, बी चमेली, सी गुलाब, डी सूर्यफूल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कमळ. तुमचा 12वा प्रश्न आहे, कोणता मासा हवेत उडू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ए शार्क मासा, बी विहीर मासे, सी डॉल्फिन, डी गरनाई मासा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गरनाई मासा. तुमचा 13वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारपट्टी आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी तामिळनाडू, डी केरळ.
तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. तुमचा 14वा प्रश्न आहे, पंचायती राजची सुरुवात कोठे झाली? तुमचे ऑप्शन आहेत ए नागौर, बी साबरमती, सी वर्धा, डी बेळगाव. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नागौर. तुमचा 15वा प्रश्न आहे, हरित क्रांती मुख्यत्वे कशाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए दूध उत्पादन, बी मत्स्य उत्पादन, सी अन्नधान्य उत्पादन, डी तेलबिया उत्पादन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अन्नधान्य उत्पादन. तुमचा 16वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए माउंट एव्हरेस्ट, बी कांचनजंगा, सी नंदा देवी, डी कामेर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कांचनजंगा. तुमचा 17वा प्रश्न आहे, भारतात पहिली जनगणना केव्हा सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहेत ए 1872 मध्ये, बी 1881 मध्ये, सी 1921 मध्ये, डी 1951 मध्ये. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1872. तुमचा 18वा प्रश्न आहे, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती होती? तुमचे ऑप्शन आहेत ए रोहिणी, बी भास्कर, सी आर्यभट्ट, डी अप्सरा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अप्सरा. तुमचा 19वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए दिल्ली, बी कोलकाता, सी मद्रास, डी अलाहाबाद. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोलकाता. तुमचा 20वा प्रश्न आहे, जगात आधी कोंबडी आली की अंडे? तुमचे ऑप्शन आहेत ए अंडी, बी कोंबडी, सी या दोन्ही, डी कोणीही नाही. शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी या जगप्रसिद्ध कोड्याचे उत्तर शोधून काढले आहे. जगात आधी कोंबडी आली आणि नंतर अंडे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, कोणत्या शहराला स्वप्नांचे शहर म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए मुंबई, बी न्यूयॉर्क, सी लॉस एंजेलिस, डी शिकागो. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.